तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेशल्सच्या विदेश दौऱ्यानंतर केंद्रीय मंडळात मोठा फेरबदल आणि विस्तार होण्याची शक्यता आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात येणार आहेत आणि त्यानंतर मंत्रिमंडळात विस्तार होणार आहे। शिवसेनेला मंत्रिमंडळात 2 जागा मिळणार आहेत, त्यामुळे राज्यातलं भाजप मंत्र्यांचं खातं जाण्याची शक्यता आहे। तर राष्ट्रवादीकडे येऊन पार्थ पवार यांचं नाव चर्चेत आहे। पार्थ पवार आज दिल्लीत जाण्याची शक्यता आहे। यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सांगोल्यामध्ये आज जोरदार पाऊस बरसलाय। पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। याच आनंदात सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे देखील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी बांधावर पोहोचले। त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। सांगलीमध्ये राजकीय वातावरण चांगलं तापलंय। पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। मी बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल असा थेट इशारा चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटलांना दिलाय। तसंच जिल्ह्यातील सहकार प्रकरणावरून त्यांनी जाहीर चॅलेंज दिलाय। पत्रकार परिषद घ्या, मी देखील उत्तर देतो असंही त्यांनी म्हटलंय। कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। सोशल मीडियावर व्हायरल केलेला व्हिडिओ हा डबिंग केलेला आहे। आमदार सतेज पाटील यांनी राजकीय हेतूने हे सगळं घडवून आणल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केलाय। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या व्हायरल व्हिडिओवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली आहे। व्हिडिओ शिवसेनेनं व्हायरल केलाय, पण आरोप मात्र आमदार सतेज पाटील यांच्यावर केलेत। ओरिजिनल आणि एआय व्हिडिओ कसा असतो हे तपासून घ्या। सतेज पाटलांवर बोलून प्रसिद्धी घेऊ नका असं उत्तर या पत्रकार परिषदेतून राजेश क्षीरसागर यांना देण्यात आलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमावरून सुरू झालेल्या वादात आता उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलंय। आरएसएस ही देशद्रोही संघटना नसून देशप्रेम शिकवणारी संघटना आहे असं स्पष्ट म्हणत त्यांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीचं समर्थन केलंय। राज्यातल्या एसटी महामंडळाच्या वाढत्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीला सर्व प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित राहणार आहेत। एसटीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी ठोस उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे। नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती झाली आहे। आज ते नागपुरात दाखल होतील। पोलीस भवन इथं आपल्या नव्या पदाचा कार्यभार ते सांभाळणार आहेत। विश्वास नांगरे संघाच्या एका कार्यक्रमाला गेले होते आणि त्यावरून त्यांच्यावर राज ठाकरे, विजय वडेट्टीवार यांनी टीका केली होती। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, पीक विम्याची थकीत रक्कम तातडीनं अदा करावी यासह विविध मागण्यांसाठी आज संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार सकाळी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत। सरकारनं दखल न घेतल्यास त्याच ठिकाणी जेल भरो आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। आज पावसाळी अधिवेशनाचा 8वा दिवस आहे। विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर कंत्राटदाराला टक्केवारी मागतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। यावर आज अधिवेशनात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। खासदारांच्या फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा सुरू केलाय। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्याच मतदारसंघात ठाकरे शक्ती प्रदर्शन करणार आहेत। तर राजकारणात पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळतोय। शिंदे गटात गेलेले शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी उद्धव ठाकरेंविषयी मोठं आणि भावनिक विधान केलंय। उद्धव ठाकरे माझ्यासाठी देव माणूस आहेत असं म्हणत त्यांनी ठाकरेंबद्दल आदर व्यक्त केलाय।